ओम नमो नारायणा. नमस्कार, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 2021ची मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी आली आहे. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण होतो. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तसे तर वर्षभर संक्रांत असते व सूर्य वर्षभरात 12 राशीतून मार्गक्रमण करत असतो. परंतु सूर्याच्या मकर राशी प्रवेश याला शास्त्रात विशेष स्थान आहे आणि यावर्षी पौष महिन्यात गुरुवारी सकाळी 8:03 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. तेव्हा तिथे होणार आहे 5 ग्रहांचा संयोग आणि या संयोगाबरोबरच व राशी प्रवेशाबरोबरच ज्योतिषशास्त्रानुसार होणारे परिणाम, तसेच काय महाग होणार काय स्वस्त होणार याबाबतचे फलकथन आज आपण ऐकणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. मित्रांनो, 14 जानेवारी मकर संक्रांत गुरुवारी आली आहे. त्याचबरोबर 5 ग्रहांचा संयोग, त्यामध्ये सूर्य, शनी, बुध, शुक्र आणि गुरु यांचा संयोग होणार आहे. त्याचा प्रभावस्वरूप सांगितले जाते की त्यामुळे महागाई कमी होऊ शकते. त्याचबरोबर करांमध्ये कपात होऊ शकते. मित्रांनो, मकर राशी जलतत्व प्रधान आहे. तसेच 5 ग्रह संयोग यामुळे थंडी जास्त काळ चालण्याचे संकेत आहेत. तसेच मधूनमधून पावसाचीही शक्यता आहे. तसेच मकर राशीत जलीय ग्रह गुरु, बुध आणि शुक्र, संक्रांतीनंतर चांगला पाऊस होईल व उत्पादन वाढेल असे सांगितले जात आहे. तसेच राजकारण व सामाजिक क्षेत्रातही बदल होण्याचे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार दिसत आहेत. मित्रांनो, मकर राशीत असलेल्या 5 ग्रहांचा संयोग मकर संक्रांतीच्या कुंडलीतील लग्न व स्वतंत्र भारताच्या वृषभ लग्न कुंडलीच्या 9व्या स्थानावरील प्रभावाने मोठमोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडून आणण्याचे संकेत ज्योतिष योगातून दिसत आहेत. तसेच कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये देखील वाढ होण्याचे संकेत या ठिकाणी यातून दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे ही मकर संक्रांत, राशी प्रवेश व 5 ग्रहांचा संयोग प्रभावाविषयी फलकथन आपण जाणून घेतलेले आहे. आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या परिजनांना देखील शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.